आदर्श मित्र मंडळाचे कौतुक झालं होतं कमीच
अशोक भिवा किंजलकर गाव रुंबाड 201 रुपयाची बहुमूल्यशी देणगी या ठिकाणी आलेले आपल्या या ठिकाणी एवढं विश्वस्त मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अवघ्या काही क्षणातच अवघ्या काही मिनिटातच अवघ्या काही सेकंदामध्ये हा शिमगा महोत्सवाला या ठिकाणी मोठाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष असू द्या. गेली वर्षभर आपण या शिमगा सणाची वाट पाहत असतो. गेले वर्षभर आपण या सोहळ्याची वाट पाहत असतो. गेले वर्षभर आपण या क्षणांची वाट पाहत असतो. कधी शिमगा सण येतोय, कधी माड कुटला जातोय, कधी सान भरते, कधी होम लागला जातोय. याची आपण गेली वर्षभर वाट पाहत असतो. तो अगदी क्षण काही क्षणातच, काही मिनिटातच, काही अवघ्या सेकंदाच मध्ये हा शिमगा सोहळा माळाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आता अगदी काही मिनिटावरतीच, काही क्षणातच हा होमाचा सोहळा आपण संपन्न करणार आहोत. आमच्या ग्रामपंचायत सदस्य रत्नाताई आंबेडराव यांचे या ठिकाणी आगमन झाले. मूळ विश्वस्त मंडळाच्या वतीनं आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पारंपरिक जी पद्धत आहे व बुलढाणा गावाची जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी हा शिमगा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय. या सर्व सोहळ्याचे आपण सुवर्ण क्षणाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. सुखमय सोहळा, आनंदमय सोहळा या बुलढाणा गावामध्ये 2025 मध्ये हा सोहळा या ठिकाणी आपल्या बुलढाणा गावामध्ये या सानेवरती या बुलढाणा गावाच्या निसर्गमय वातावरणामध्ये हा सोहळा आपण संपन्न करतो. आपली पद्धत आहे त्या पद्धतीनं वारेवार या ठिकाणी या होंबाला रिंगण घातलं जातं. होंबाला या ठिकाणी आलिंगन घातलं जातं. होंबाला या ठिकाणी प्रार्थना केली जाते की आमच्या गावामध्ये जी काय पीडा असेल ती आज या ठिकाणी संपूर्ण जाऊ दे, सुखमय असं आमचं जीवन होऊ दे अशी या ठिकाणी होंबाला साकडा घातला जातो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी वाणी बोलली जाते, गाणं बोललं जातं आणि अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा संपन्न केला जातो. प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर चालू असते. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदमय सोहळा, आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की कधी एकदा हा शिमगा सण येतोय, कधी मला शिमग्याला गावाला जायला मिळतंय. दिग्गज मंडळींना असं देखील वाटतं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील कधी असं वाटतं की कधी आम्हाला शिमग्याची सुट्टी मिळेल. तोच हा शिमगामय सोहळा, आनंदमय सोहळा आपल्या बुलढाणा गावामध्ये 2025 मध्ये या ठिकाणी संपन्न केला जातोय. टाळ्या वाजवल्या तरी चालेल, काय हरकत नाही. अतिशय सुंदरमय सोहळा या ठिकाणी बुलढाणा गावामध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण अगदी या ठिकाणी होम लावला गेला जात आहे. यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे थोडीशी पालखी दाखवल्यानंतर या ठिकाणी ज्यांना कोणाला देवीला नारळ अर्पण करायचं असेल, ओटी त्यांना नारळाला ओटी भरायची असेल, ज्यांना कोणाला या ब्लाऊज पीस असेल, ज्यांना कोणाला नारळ पाहिजे असेल त्याने अवघ्या 10 मिनिटातच या ठिकाणी पालखी थांबणार आहे. त्यानंतर पालखी आपल्याला मानासाठी मुरुड मेढेवाडी आपल्या गावकऱ्यांच्या घरी मानासाठी घेऊन जायचं. धन्यवाद. समोरच्याने बाजूला या होमाच्या